मुंबई महानगरपालिकेमध्ये नव्या कारवरून आता नवा वाद सुरू आहे। स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा क्रिस्टा याचा प्रस्ताव आहे। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे सादर आहे। 6 महिन्यांपूर्वीच गाड्या सोयीच्या वाटेण्याच्या झालेल्या आहेत। जानेवारीतच खरं तर मनपानं स्कॉर्पिओची खरेदी केलेली होती। आता मात्र पुन्हा एकदा नव्या कारचा प्रस्ताव आहे। खरं तर लोकशाही मराठीनं तब्बल 17 दिवसांपासून जुहू चौपाटीवरच्या कचऱ्याच्या मुद्द्यावर मोहीम राबवली आहे। मात्र याकडे मनपाचं दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे। तर तिथं मनपा पदाधिकाऱ्यांकरता स्कॉर्पिओ ऐवजी आता क्रिस्टाचा प्रस्ताव हा या ठिकाणी आयुक्तांना देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हणजेच मनपाला जुहू चौपाटीवरच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावायला वेळ नाहीये, निधी नाहीये, पण इथं गाड्यांवर मात्र खर्च करायला मनपाकडे अमाप निधी आहे, असाच अर्थ यातून निघत चर्चेला उधाण आहे। माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, खरं तर मागच्या 16 दिवसापासून आम्ही जुहूच्या चौपाटीचा पाहणी दौरा करत आहोत, रिअॅलिटी चेक करत आहोत। आजचा 17वा दिवस निघालेला आहे। आजही जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते। घनकचरा विभाग त्यांचे एएमसी, डीएमसी आणि महापौर यांची मिलीभगत आहे का? दुसरा प्रश्न असा आहे, महापौर नक्की कशामध्ये व्यस्त असतात, कुठल्या कामात व्यस्त असतात? ज्या घनकचरा सारख्या कामाला नुसतं बाईट दिली, तिकडे कुठेतरी जहाज जातात, मग तिकडे कचरा वाढतो, तो कचरा अरबी समुद्रात टाकला जातो, पण तो आत्ताच, हे आत्ता का होतंय? किती वर्ष हे सगळं चाललंय, पण हे गेल्या 15 दिवसात 17 दिवसात जे होतंय त्याची नेमकी कारणं काय सांगणार आहात की नाही लोकांना? तुम्ही स्वतः बघणार आहात की नाही? तुम्ही नाले साफ नाही केले, मग नालेचा किचड गेला कुठे? गिळला? हेच काम आहे? लोकांना नावं ठेवायची एवढंच तुमचं काम आहे? त्यामुळे मला असं वाटतं, आज जुहूवरनं अनेक कमेंट येत आहेत। लोक चालायची बंद झाली, लोक समुद्रावर जायची बंद झाली। 8-9 किलोमीटरचा तो सागरी मार्ग आहे, किनारपट्टा आहे, अख्खा किनारपट्टा उद्ध्वस्त आणि घाण आहे। त्याची पण तुम्हाला काही लाज नाही वाटत? सत्ताधारी म्हणवता, जाऊन बघता येत नाही? सहाय्य प्रायव्हेट सेक्रेटरीला, स्वतःच्या खाजगी सेक्रेटरीला 50,000 द्या, त्याचा फॉलोअप बरोबर चाललाय। त्या अधिकाऱ्यांकडे दररोज बोलवतायत, काय झालं काय झालं काय झालं, मग हा फॉलोअप घेता येत नाही? नगरसेवकांना 25,000 पगार नाही, मानदंड, आणि हिला 50,000 पगार का? तुमच्याकडे 9 खरा स्टाफ असला पाहिजे, तो तुम्हाला 11 दिला, अजूनही तुम्हाला बरं काय काम? मग स्टाफ वाढतोय, मुंबईकरांचे पैसे जात आहेत, मग काम काय आहे? 8-8, 9-9 किलो सागरी किनारे तुमचे साफ होत नाहीयेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।